आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। स्वर्गीय गुरुवर धर्मवीर आनंद दिघे साहब की जयंती के मौके पर 27 जनवरी 2026 को पूर्व नगर सेवक एवं शिवसेना विभाग प्रमुख एकनाथ आनंद भोईर की पहल पर पूर्व मुख्यमंत्री एवं उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मार्गदर्शन में वागले स्टेट परिसर में जय भवानी नगर शाखा पर भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया तथा वार्ड के बच्चों को बड़े पैमाने पर क्रिकेट का सामान भी बांटा गया। कार्यक्रम नगर सेविका एकता एकनाथ भोईर, नगर सेविका यज्ञा यज्ञेश भोईर, युवा सेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर की मौजूदगी में संपन्न हुआ। बता दें, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहब द्वारा शुरू की गई इस परंपरा को जय भवानी नगर शाखा द्वारा लगातार पिछले 40 वर्षों से शुरू रखी गई है। इस मौके पर शिवसेना ठाणे उप जिला प्रमुख रमेश वैती, पूर्व नगर सेवक दशरथ पलांडे, पूर्व नगर सेवक जयेश वैती, नगर सेवक अनिल भोर, पूर्व परिवहन सभापति दशरथ यादव, शाखा प्रमुख संजय यादव, उप विभाग प्रमुख मनोज सालवी, विलास राउत, सुभाष थोरात, राजेश माने, दिलीप सालुंके, उप विभाग प्रमुख संतोष मस्के समेत तमाम गणमान्य लोग पदाधिकारी शिवसैनिक बड़ी संख्या में मौजूद रहे। पूर्व नगर सेवक और विभाग प्रमुख एकनाथ भोईर ने मीडिया से बात करते हुए इस प्रोग्राम के बारे में पूरी जानकारी दी। दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त ही 75व्या वर्षीची जयंती आहे, 75वी जयंती आहे। खरं तर गुरुवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्यांचं आयुष्य वेचला ते समाज सेवेसाठी आणि त्यांच्या खरं जन्मदिनी 50 वर्ष त्यांचा होता, परंतु त्यापूर्वी त्यांच्या जन्मदिनी आपण हा सुरू केलेला उपक्रम आहे तो आता जयंतीच्या स्वरूपात आम्हाला करावा लागतं, हे आमच्या शिवसैनिकांचे दुर्भाग्य आहे। कारण शेवट गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे आता रोपटे लावले होते ते वटवृक्ष झालेले पाहतोय आपण। आणि खेडोपाड्यामध्ये शिवसेनेचं घरोघरामध्ये काम पोहोचवणं, शिवसेनेची पायामुळं रुजवणं, हे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलेलं काम महाराष्ट्राला कदापि विसरता येणार नाही। आणि त्यांची जयंती आम्ही आता इकडे साजरी करतोय। आज त्यांना जे अपेक्षित असणारं काम रक्तदान शिबिर हे त्यांना अपेक्षित होतं, कारण त्यावेळेला दीनदुबळे गरीब जनतेला ते नियमितपणे हे करत असायचे का जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची मानावा। आणि म्हणून आम्ही त्यांना देव मानलेला होता, कारण दिघे साहेब नेहमीच रंजल्या गांजल्यांसाठी काम करायचे, दीनदुबल्यांसाठी काम करायचे आणि त्यांचा आदर्श थोडा का होईना आमच्या या शिवसैनिकांमध्ये रुजलेला आहे आणि तो आज आम्ही या ठिकाणी आजपर्यंत सुरू ठेवलेला आहे। आज 37 वर्ष झाली, 38वं वर्ष आहे या शिवसेना शाखा जय भवानी नगर दिघे साहेबांच्या जन्मदिनी हा सुरू झालेला उपक्रम आजही आम्ही अखंडपणे चालू ठेवलेला आहे। त्यांनी जो रक्ताचा यज्ञ पेटवला होता तो अखंड आम्ही ज्योत ही चालू ठेवलेली आहे। कारण शेवट साहेब नेहमी सांगायचे आम्हाला तर गोरगरिबाला आपण जे मदत करू शकतो आणि रक्तदान हा सर्वात श्रेष्ठ दान आहे, हे महादान आहे। कारण रक्त सगळे पैसे जरी किती करोडो रुपये आपल्याकडे असतील तर रक्त हे विकत घेता येत नाही, मानवाच्याच एका शरीरातून दुसऱ्या मानवाच्या शरीरामध्ये जातं आणि त्यामुळे ह्या रक्तदानाचा हा उपक्रम दिघे साहेबांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे सिव्हिल ब्लड बँक, शासकीय ब्लड बँकचाच घ्या म्हणून तो शासकीय ब्लड बँकचा आजपर्यंत आम्ही सुरू ठेवलेला आहे। आणि त्याचबरोबर त्याचा एक आवडता उपक्रम लहान मुलांना क्रिकेटचं साहित्य वाटप तो सुद्धा शाखेच्या माध्यमातून होतोय। आज माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना हे उपक्रम आम्ही सातत्याने सुरू ठेवलेले आहेत का जे लोकांचे उपयोगी असणारे उपक्रम आहेत, त्यामधून लोकांना काहीतरी प्रेरणा देणारे उपक्रम आहेत। आणि अशा प्रकारचे उपक्रम हे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवण दिली होती आणि ते आजही एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सुरू ठेवलेले आहेत। या ठिकाणी माननीय ठाणे चे खासदार नरेश मस्के, रमेश वैती साहेब हे सर्व दिग्गज आपले जे नेते मंडळी आहेत हे सुद्धा या उपक्रमाला आवर्जून हजेरी लावत असतात। आणि हा उपक्रम गेले 38 वर्ष आम्ही या शाखेच्या माध्यमातून माझे सगळे सहकारी शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, माझी पत्नी नगरसेविका एकता भोईर
त्यामुळे आता माझी सुनबाई नगरसेविका झालेली आहे यज्ञेश भोईर, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचा याला आता प्रचंड साथ असते, कारण हा कार्यक्रम करणं शक्य नसतो. परंतु जे कार्यकर्ते ज्याच्याकडे पाठबळ आहे, ज्याच्याकडे कार्यकर्त्यांचा पाठबळ आहे, त्याला सगळे अशक्य कार्यक्रम शक्य करता येतात. रक्तदान शिबिर हा गेली 38 वर्ष सातत्याने चालू आहे. हा रक्तदान शिबिर आम्ही साहेबांची वाढदिवसानिमित्त चालू केला होता. तर आता तो जयंती निमित्त चालू आहे. आमचं दुर्भाग्य आहे की आता तो जयंती निमित्त चालू ठेवलाय. आमचं तो सातत्याने 38 वर्ष चालू आहे आणि दिघे साहेबांना जे अभिप्रेत असलेलं काम आम्ही गेली 38 वर्षापासून सुरू आहे. आणि लहान मुलांना बॅट बॉल देणं किंवा रक्तदान शिबिर करणे, लहान मुलांना खाऊ वाटप करणे, तसे महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम चालू करणे, अशी ही दिघे साहेबांना अभिप्रेत असलेली कामं आम्ही नियमितपणे करत आहोत. गेल्या दिघे साहेबांनी इथे केलेला उपक्रम हे लगातार सतत इथे अखंडित प्रमाणे इथे आपण चालू ठेवलेलं आहे. काय म्हणतात त्यांना हेच त्यांचं साहेबांचं वंदनीय बाळासाहेबांचं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं असं सांगणंच होतं का 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याच धोरणाने आज आम्ही पुढे जात आहोत.